हॅलो गाय, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग आपला आलेला आहे. तर तुम्हाला टायटल बघून समजलं असेल आजचा व्लॉग कशात असणार आहे. तर आम्ही आलेलो आहेत पवना डॅमला. खूप दिवसानंतरचा प्लॅन आमचा सक्सेसफुल झालेला आहे फायनली. तर थोडा एन्जॉय केल्याच्यानंतर झाला होता आमचा स्नॅकचा टाईम. त्या भैयाने आम्हाला हवं तिला स्नॅक रेडी आहे म्हणून. मग काय गेलो आम्ही, मस्त स्नॅक घेतला. स्नॅकमध्ये बघू शकता तुम्ही काय आहे, मिसळ आणि पाव आहे. मिसळ आणि पाव बघूया आता टेस्ट कशी आहे. टेस्ट तर खूपच भारी लागत होती. त्याच्यानंतर बघत होतं समोर सनसेट होत होता. चला म्हणलं आता खाऊन झाल्यानंतर सनसेट बघायला जाऊ. सनसेट बघायला खाली जाण्यासाठी खाली आलो आम्ही. मस्त बघू शकता सूर्य तुम्ही कसा चमकतोय. मस्त एकदम पाणी असं स्वच्छ आहे, क्लीन आहे. खूप नजारा भारी होता. असं सुंदर सुंदर नजाऱ्याचं बघून मला खूपच आनंद झाला. त्याच्यानंतर त्या भैयाने लावली लाईट. सगळीकडे लाईट असे चमकत होते खतरनाक. इकडं काही जण बॅडमिंटन खेळत होते. आमचे पण बॅडमिंटन वगैरे खेळून झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडं बसलो होतो. थोडं बसावं म्हणलं. हे बघा पवना डॅम कसं एकदम खूप छान चमकत आहे. हे बघा पवना डॅम, आय लव्ह पवना म्हणून. त्याच्यानंतर थोडं फुटबॉल खेळावं म्हटलं. मग फुटबॉलला एक किक मारली अशी जोरामध्ये. तो बॉल गेला पार पलीकडं. नंतर टाईम झाला होता आमचा बारबेक्यूचा. चला म्हणलं आता बारबेक्यू घेऊया. 2 मित्र भेटले होते, एक पुण्याचेच होते ते पण. मस्त आम्ही सोबतच बारबेक्यू घेतला. मी कसं व्हेज ऑर्डर केलं, व्हेज बुक केलं होतं, त्याच्यामुळं मी व्हेजच घेतलं होतं. हे बघू शकता इकडं नजारा खूप भारी आहे. त्याच्यानंतर एक क्यूट कॅट होती, तिला बोलवत होतो, ती काही येत नव्हती कारण तिचं पोट भरलेलं असणार आहे. तिला नॉनव्हेज टाकल्यानंतर ती येत होती, पण आपल्याकडे नॉनव्हेजच नव्हतं. परत खाऊन झाल्याच्यानंतर आम्हाला खेळायचं होतं क्रिकेट. मग आम्ही आलो क्रिकेटच्या ग्राउंडवर. मस्त क्रिकेटची बॅट, बॉल आणि स्टंप वगैरे होत्या रेडी केला आम्ही आणि खेळायला सुरू केलं. आणि नंबरिंगने खेळत होतो. एकाला 2 असं आम्ही ठरवलं आणि 1 टप्पा आऊट. खूप दिवसानंतर खेळण्याची इच्छा झाली होती. मग एकाची बारी चालू होती. माझ्याकडे बॉल आला होता, पकडला बॉल. कॅमेरा चालू असताना पकडला. त्याच्यानंतर माझी बॅटिंग आली. खूप दिवसानंतर बॅटिंग करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. त्याच्यानंतर बघा मी इथं बॅट घेतली, स्टंप लावत होतो कारण स्टंप आपण आपल्या इकडे लावते, इंटरनॅशनल नव्हते. त्याच्यानंतर बॅट वगैरे घेतली, पहिला बॉल टाकला, पहिल्या बॉलला चौका गेला. त्याच्यानंतर मी खूप आनंद झाला होतो. मी खूप दिवसानंतर बॉल हातात घेतला आणि पहिल्याच बॉलला चौका गेला, त्याच्यामुळे मी खूप आनंदित होतो. त्याच्यानंतर दुसरा बॉल टाकला, दुसऱ्या बॉलला त्याने टाकली, डायरेक्ट 6 गेला. 6 गेल्यानंतर मी तर खूपच आनंद झालो. मग मी नाचायलाच लागलो. नाचत होतो, मस्त एन्जॉय करत होतो. DJ चालू होते, DJ सोबत मस्त गाणे. की मस्त मजा येत होती. बघू शकता तुम्ही. तिसरा बॉल टाकला, तिसऱ्या बॉलला मी प्लेट केला. जाऊ द्या म्हणलं, तरी पण मला मजा येत होती. मी डान्स करत होतो कारण पाठीमागत माझ्या DJ वाजत होता. पुन्हा बॉल टाकला, इकडं थोडं राईटला गेला. पण मला खूप मजा येत होती कारण मी खूप दिवसानंतर क्रिकेट खेळत होतो. डान्स करत करत क्रिकेट खेळत होतो. खूप मजा येत होती मला. मस्त गाणे वगैरे सगळं चालू होतं. माहोल झाला होता एकदम. आमची टीम झाली होती, कमीत कमी आम्ही 8-9 जण झालो होतो. अननोन होतो सगळे, पण इथं आल्याच्यानंतर आम्ही सगळे एकमेकांच्या ओळखीत झालो. मग आमचं क्रिकेट वगैरे खेळून झाल्याच्यानंतर आमचा डिनरचा टाईम झालेला होता. मग सर्वांनी आम्ही डिनर घेतलं. मी व्हेज बुक केलं तर त्याच्यामुळे मी व्हेजच घेतलं. व्हेजमध्ये स्वीटमध्ये जिलेबी होती आणि डिनर वगैरे करून खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतर वारमी कॅम्पफायरचा टाईम झालेला होता. तेव्हा याने आम्हाला मस्त पेटवून दिलं. एवढी थंडी वाजत होती, थंडीमध्ये त्यांनी ते पेटवून दिल्याच्यानंतर एवढं भारी वाटत होतं. मस्त हात वगैरे गरम करून घेतले, पूर्ण बॉडी वगैरे गरम करून घेतली. बघा सर्व चटई वगैरे अंथरून दिली होती त्यांनी मस्त. आम्ही राऊंड करून सर्वजण बसले होते, इकडं 2 असे करून. खूप जण होते, अननोन पण होते याच्यामधले आणि आम्ही नोन पण होतो काही जण. खूप मस्त वाटत होतं. जाळ संपल्यानंतर आम्ही गेलो आमच्या टेंटमध्ये झोपलो आणि डायरेक्ट सकाळीच उठलो. हे बघ सकाळी उठल्यानंतर टेंट ओपन केला आणि टेंट ओपन करण्याच्या बाहेरचा नजारा खूप भारी होता. त्याच्यानंतर आम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं होतं. शूज वगैरे घातले आणि ब्रश वगैरे घेऊन गेलो. मस्त फ्रेश वगैरे होत होतं. सगळे फ्रेश वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं कायाकिंग करायला. मस्त कायाकिंगला खूप मज्जा येत होती. मी फर्स्ट टाईमच करत होतो. भीती पण वाटत होती कारण ते कोणत्या साईडनं कुठं फिरवलं ते समजतच नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू जसं समजायला लागलं तसं समजलं की राईटला ओढल्याच नंतर लेफ्टला जाईल किंवा लेफ्टला ओढलं राईटला जाईल, असं थोडं समजायला लागलं. त्याच्यानंतर खूप मजा आली. बघा तुम्ही, पाणी एकदम असं वाहत होतं, असं वाटत होतं खत्री, म्हणजे असा खत्री होता. हे बघून मला एवढा आनंद झाला. व्लॉग बघायचा पूर्ण आनंद तुम्ही घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.